भिवंडी के ग्रामीण भागों में स्थानिक व आदिवासियों को राष्ट्रीय जल जीवन मिशन हर घर नल से जल मिशन के योजना अंतर्गत पानी न मिलने की वजह से आज दिनांक 25 जनवरी 2025 को श्रमजीवी संगठन के संस्थापक सम्माननीय श्री विवेक भाऊ पंडित के नेतृत्व में श्रमजीवी संगठन के कार्यकर्ताओं द्वारा भिवंडी पंचायत समिति के कार्यालय पर हिशोब आंदोलन किया गया और भिवंडी पंचायत समिति के गट विकास अधिकारी व तहसीलदार से योजनाओं के तहत हिसाब देने की मांग की। श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माननीय विवेक भाऊ पंडित, संस्थापिका माननीय विद्युताताई पंडित आणि अध्यक्ष आमच्या राज्याचे रामभाऊ वारणा यांच्या मार्गदर्शनाने आज संघटना ज्या ज्या ठिकाणी आहे त्या 4-5 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समिती समोर असं आंदोलन सुरू आहे। आपण जिथे आहोत ते भिवंडी तालुक्यातल्या सगळ्या आदिवासी कष्टकरी भगिनी बांधव संघटनेचे सभासद इथे सकाळपासून आलेले आहेत। आमची एक साधी मागणी आहे की शासनाने मोदी सरकारने 2019ला एक घोषणा केली आणि प्रत्येकाला घरामध्ये नळाने पाणी येणार, हर घर नल से जल अशी योजना आणली। त्या सगळ्या योजना 2022ला वर्क ऑर्डर झाल्या, 20ला वर्क ऑर्डर झाल्या आणि त्या सगळ्या योजना 23 आणि 24 या वर्षात पूर्ण होणार होत्या असं दिलेलं होतं। पण एक ही योजना पूर्ण झाली नाही। कागदावर काही योजना पूर्ण झाल्या। भिवंडी तालुक्यामध्ये 197 योजना आहेत। भिवंडी तालुक्यामध्ये जवळपास 500च्या पुढे 549 पाडे आहेत आणि त्या 197 योजना त्या पाड्यांमध्ये राबवल्यात। या योजनांमध्ये कुठे लाईट जोडणी नाही, कुठे पाईप टाकलेलं नाही, कुठे नळ जोडणी केलेलं नाही, कुठे टाकी बांधलेली नाही, तर कुठे पाण्याचा सोर्सच नाही, तर काही ठिकाणी शासनाच्या जागेमध्ये टाकी बांधायला परवानगी नाही। अशी वेगवेगळी कारणं करून या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी योजना रखडवल्यात। एक ठेकेदारांनी 35 कामं घेतलेली आहेत, 28 कामं घेतलेली आहेत। म्हणजे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टरना तुम्ही समाधानी करण्यासाठी लोकांची दिशाभूल करता। आज आम्ही आंदोलन घेऊन हंडा कळशी घेऊन आलो आहेत की आमचं म्हणणं आहे आम्हाला पाणी कधी मिळणार। मोदीजींनी जी घोषणा केली हर घर नल से जल, ते नल से जल कधी येणार हा आमचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न घेऊन आम्ही इथे आलोय। उद्या प्रजासत्ताक दिन आहे, देशाची सत्ता देशामध्ये प्रजेची सत्ता येऊन उद्या 75 वर्ष पूर्ण होतील, म्हणजे अमृत महोत्सवी वर्षे आणि स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर प्रजासत्ताक दिनाच्या 75 वर्षानंतर पण जर आम्हाला पाण्यासाठी असं आंदोलन करायला लागत असेल, माझ्या माता भगिनींना उन्हा तानामध्ये रस्त्यावर बसावं लागत असेल तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही। साहेब, आपण आज सकाळपासून इथे आलेला आहोत आणि हे ग्रामसेवक व्हिडिओ तहसीलदारचे लोक इथे आलेले आहे, पण चर्चा पण सुरू आहे। काय आपण आता काय चर्चा झालेला आहे? आमची गेले 3 तास चर्चा सुरू आहे। आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला प्रत्येक योजनेबाबत उत्तर पाहिजे। 197 योजनांचे 10-10चे स्लॉट करून त्या गावातल्या लोकांसमोर चर्चा सुरू आहे। कदाचित अशी चर्चा इथे पहिल्यांदा झाली असेल की ज्यांचा प्रश्न आहे ती लोक आणि अधिकारी आणि ठेकेदार समोर बसून आम्हाला उत्तर देतात। आम्ही प्रत्येक योजनेची माहिती घ्यायला लावलेली आहे, कुठल्या योजनेमध्ये किती निधी आलेला, त्या योजनेचं काम किती पूर्ण केलं आहे, कुठे पाईपलाईन टाकलेत का नाही, कुठे पाणी मिळालेलं का नाही, किती जोडणी केली की नाही, सोर्स आहे की नाही, विहीर बांधले की नाही, टाकी बांधले की नाही, याचा आम्ही अभ्यास करतो, माहिती घेतो। आतापर्यंत 10 गावपाड्यांची किंवा 10 योजनांची माहिती मिळालेली आहे। आमचं म्हणणं आहे आम्ही इथे घरी जायला आलेलो नाहीत। जर ही सगळी माहिती घ्यायला आमच्या पाण्याचा प्रश्न आम्हाला योग्य उत्तर मिळायला 2 दिवस लागले, आम्ही 2 दिवस थांबू, 3 दिवस लागले 3 दिवस थांबू। आम्ही लगेच घरी जाणार नाही, कारण दरवेळेस आम्ही यांच्याकडनं लेखी घेतो, आम्ही जातो, पण वर्षानुवर्षे आमचा गरीब आदिवासी कष्टकरी बांधव पाण्यापासून वंचित आहे। आता आम्ही थांबणार नाही। आम्हाला योग्य आणि पूर्ण होणारं उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही जाणार नाही असं आम्ही ठरवलं आहे। तुम्हाला उत्तर योग्य दिलं पण काम नाही झालं तर आपण काय करणार? आम्ही संघटना इशारा देते तर तो इशारा पूर्ण करते। संघटना खोटे इशारे देत नाही। आम्ही बोललो आम्ही येणार तर आम्ही येतो, आम्ही बोललो आम्ही बसणार तर आम्ही बसतो, आम्ही बोललो आम्ही घेतल्याशिवाय जाणार नाही तर आम्ही घेतल्याशिवाय जात नाही। त्यामुळे ते खोटं आश्वासन देतील तर त्याची कर्माची फळं त्यांना भोगायला लागतील आणि तेवढं प्रखर आंदोलन करायला आमची संघटना सक्षम आहे। आमच्या माध्यमातून शासनाला काय आव्हान? शासनाला एवढीच विनंती करेन की आपण वेगवेगळ्या घोषणा करता। भिवंडी तालुका हा ठाण्यापासून मुंबईपासून म्हणजे देशाच्या आर्थिक राजधानीपासून अत्यंत जवळ आहे। आपल्या मागच्या महिन्यातच आपल्या ठाण्याला मुख्यमंत्री होते, आता बदललेत, पण उपमुख्यमंत्री पद आहे आणि त्या ठाण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेला भिवंडी तालुका
आणि त्या तालुक्यामध्ये जर पाण्याची टंचाई असेल, ज्या तालुक्याच्या शेजाराहून आमच्या तालुक्यातून पाण्याची लाईन गेली जी मुंबईची ताण भागवते, म्हणजे तुमच्या मुंबईला पाणी आमच्याकडं आणि आमच्याकडे आमच्या लोकांना पाणी नाही, तर हा भेदभाव बंद करा. ज्या काही घोषणा करता त्या घोषणांची अंमलबजावणी करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की योजनांची घोषणा होते, जलजीवनची घोषणा झाली, आता आम्हाला आत गेल्यावर कळलं की 50% ठेकेदारांचे म्हणजे 50% योजनांचे पैसे झालेले नाही आहेत. शासनाकडे जवळपास 50% पैसे बाकी आहेत. म्हणजे तुम्ही घोषणा करता, टी व्हीवर आम्ही बघतो, आम्ही पेपरमध्ये बघतो, बॅनरवर बघतो, पण प्रत्यक्ष ते अंमलात येत नाही. आम्हाला कागदावरच्या घोषणा नको, जी घोषणा होईल ती प्रत्यक्ष अंमलात आली पाहिजे आणि गरिबाच्या झोपडीपर्यंत पाणी गेलं पाहिजे, ही आमची मागणी. तर आतापर्यंत तुम्हाला काय माहिती मिळाली आहे? त्या दोष कोणाला आहे? ग्रामसेवकला या सरपंचाला? आतापर्यंत माहिती जी आम्ही घेतली, या सगळ्यात मोठी गोष्ट आम्हाला अशी लक्षात आली, जी आम्ही आधी पण बोलत होतो, की ह्या योजनांचे जे इस्टिमेट बनवलेत, अंदाजपत्रक बनवलेत, ते ऑफिसमध्ये बसून बनवलेले आहेत. आमच्या ग्रामस्थांना, ज्यांना पाणी देणार आहेत त्यांना, किंवा जे ग्रामपंचायतचे अधिकारी आहेत किंवा ग्रामपंचायतचं प्रशासन आहे त्यांना विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे ज्या गावामध्ये 4 पाडे आहेत त्यातले 2च पाडे योजनेत घेतले, ज्या गावामध्ये 10 पाडे आहेत त्यातले 5च पाडे योजनेत घेतले. म्हणजे आदिवासी पाड्यांना विशेषतः वंचित ठेवण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे. आता तो जातीवाद आहे की यांच्या आदिवासींबद्दलच्या संवेदना संपलेल्या आहेत हे त्यांनाच माहिती, पण विशेषतः आदिवासी पाडे यांनी वंचित ठेवलेत आणि त्याचा जाब आम्ही त्यांना विचारत आहोत. आणि त्या प्रश्नाचं प्रत्येक आदिवासी पाडा या योजनेमध्ये समाविष्ट झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, हा आम्ही निर्धार केलेला आहे.